बिग हॅलो टू ऑल माय लवली फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी तुझ्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण आपल्या इंग्लिशचा जो नेक्स्ट पोयम आहे कोरोमंडल फिशर्स, हे नाव आहे या पोयमचं, ही वाचणार आहे. सर्वात आधी आपण आपला वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस ज्यापासून स्टार्ट करूया. वॉर्मिंग अप मध्ये डिफरंट एक्सरसाइज आहेत जिचे की बघू आणि समजू, आणि त्यानंतर आपण पोयमचं रेसिटेशन आणि त्यानंतर त्याचा भावार्थ समजूया. तर चला वाचूया आपण कोरोमंडल फिशर्स. तर मुलांनो, सर्वात आधी आपण पोयम स्टार्ट करू याच्या आधी कोरोमंडल फिशर्स याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ झाला कोरोमंडल चे फिशर्स. फिशर्स म्हणजे कोण? कोळी बंधू. जे कोळी असतात, जे मासोळे पकडतात, त्यांना फिशर्स म्हणतात. तर कोरोमंडलचे जे फिशर्स आहे, जे कोळी आहेत, त्यांच्याबद्दल ही पोयम लिहिली गेली आहे. ही पोयम सरोजिनी नायडू यांनी लिहिली आहे. फार मोठ्या त्या लेखिका होत्या. आणि जे कोळी जे आहेत, जे त्यांची समुद्रावरती कशी लाईफ असते, त्यांचं जीवन कसं असतं, किती कठीण असतं, याच्यावरती ही पोयम आहे. या पोयम मध्ये जे आहे इतकं सुंदर वर्णन केलंय सरोजिनी नायडूनी. अगदी इमेजरी जी आहे, असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोर सगळं चाललेलं आहे. इमेजरी इतकी सुंदर केली आहे, लँडस्केप सीस्केप दोघांची. म्हणजे की सीस्केप म्हणजे की समुद्राचं जीवन आणि लँडस्केप की धरतीचं जीवन, दोघांचं खूप सुंदर इमेजरीचा प्रयोग केलाय यांनी, सरोजिनी नायडूंनी. तर अशी ही पोयम आहे. तर सर्वात आधी आपण जे आहे वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस ज्यापासून स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ चिट चॅट, गप्पा गोष्टी यांना पाहूया. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. याचा अर्थ काय झाला की सकाळी तुम्ही किती वाजता उठता. तर ह्याचा आन्सर तसं तर सगळ्यांचं वेगवेगळं असेल, पण एक हायपोथेटिकल आन्सर पाहूया की व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. आय गेट अप ऍट 6 o'clock इन द मॉर्निंग. ठीक आहे, कळलं? म्हणजे की मी सकाळी 6 वाजता उठतो किंवा उठते. तर आय गेट अप ऍट 6 o'clock इन द मॉर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइम डू यू गो टू बेड. म्हणजे तुम्ही रात्री झोपायला, म्हणजे झोपायला किती वाजता जाता, बेडवरती किती वाजता जाता. तर ह्याचंही सगळ्यांचे विविध आन्सर असतील. आपण एक आन्सर लिहूया ह्याच्या की आय गो टू बेड ऍट 10 o'clock ऍट द नाईट. आय गो टू बेड ऍट 10 o'clock इन द नाईट. म्हणजे की मी रात्रीच्या 10 वाजता बेडमध्ये जाते, झोपायला जाते. सी द नेक्स्ट क्वेश्चन, वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज. म्हणजे तुम्ही तुमचे जे हॉलिडेज आहे, सुट्ट्या आहे, त्या कुठे बितवता. तर पहा, हे सगळे जितकेही क्वेश्चन्स आहे ह्याचे सगळ्यांचे आन्सर्स वेगवेगळे असतील, हे नक्कीच आहे. म्हणजे कुणाचा आन्सर एकसारखं असेल नाही, पण आपण एक आन्सर असा लिहितोय की जे की नॉर्मली सगळ्यांचा एकसारखा असो. सो आय स्पेंड माय हॉलिडेज. आता ह्याच्या पुढे तुम्ही लिहू शकता की आय स्पेंड माय हॉलिडेज ऍट माय अंकल्स प्लेस, ऍट माय ग्रँडमदर्स प्लेस. ठीक आहे ना. प्लेस म्हणजे काय झालं की त्यांच्या घरी, म्हणजे की मी आपल्या आजीच्या घरी आपले हॉलिडे बितवते, किंवा मी आपल्या काकाच्या घरी आपल्या हॉलिडे बितवतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही आन्सर असेल ते लिहू शकता की आय स्पेंड माय हॉलिडेज एव्हरी टाइम ॲट अ न्यू प्लेस. हे सुद्धा लिहू शकता की मी दरवर्षी एका नवीन जागी जातो, तर तिथे मी आपले हॉलिडेज जे सुट्ट्या आहेत त्या बितवतो. व्हॉट ऍडव्हेंचर्स डू यू लाईक. तुम्हाला काय ऍडव्हेंचर्स आवडतात. जीवनात खूप ऍडव्हेंचर्स असतात ना, ज्याने की आपल्याला खूप मजा येतो. अशा टाईपचे ऍडव्हेंचर्स तुम्हाला कोणते आवडतात. पहा, इथे काही नाव दिले आहेत. बोटिंग, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग, माउंटेनिअरिंग ऑर समथिंग एल्स. आता आय होप की तुम्ही या सगळ्याचे नावं हे ऐकले असतील, तुम्ही जाणत असाल की काय असेल. बोटिंग म्हणजे आपण जे नावेत बसतो, ठीक आहे ना, नावेत बसून नाव चालवतो वगैरे. ट्रॅकिंग जे पहाडांवरती चढतो ते दॅट इज कॉल्ड ट्रॅकिंग. स्कुबा डायव्हिंग जे समुद्रांमध्ये होते, नदींमध्ये होते. माउंटेनिअरिंग हे पर्वत चढायचा एक प्रकार असतो. ऑर समथिंग एल्स, किंवा आणि काही वस्तू ही तुम्हाला आवडते. तर ह्याचा तुम्ही उत्तर लिहू शकता. तुमचं जेही काही फेवरेट ऍडव्हेंचर असो ते तुम्ही लिहू शकता. की जसं की मी लिहिणे की आय लाईक ट्रेकिंग मोस्ट. तर असं तुम्ही पण तुमचा आन्सर जोही काही असेल ते लिहू शकता की आय लाईक बोटिंग मोस्ट किंवा आय लाईक स्कुबा डायव्हिंग मोस्ट, या आणि तुमचं काही पण असेल ते आन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. तुमचा जो एज्युकेशन आहे, तुमची शिक्षण संपल्यानंतर काय तुम्ही नेचरच्या जवळ, नेचर म्हणजे काय, प्रकृती, निसर्गाच्या जवळ तुम्ही काम करणं पसंत कराले. व्हॉट वुड यू लाईक टू डू. तुम्ही काय करणं चाहाले, जर कराल तर तुम्ही काय कराले.
तर ह्याचा आन्सर लिहू शकता तुम्ही की येस, आफ्टर आय फिनिश माय एज्युकेशन आय वुड लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. ठीक आहे ना, पहिले तर हा फर्स्ट पार्टचा होऊन गेला की मी करणं चाहिए. व्हॉट वुड यू लाईक टू डू? आय वुड लाईक टू वर्क ॲज अन एन्व्हायरमेंटलिस्ट, म्हणजे पर्यावरणवादी जे असतात तशा प्रकारे लिहू शकता. किंवा आणि कोणतंही काम जे तुम्ही नेचरशी रिलेटेड असतं ना, आय वुड लाईक टू सर्व ॲज अ फॉरेस्ट ऑफिसर, हे येऊ शकतं. हेही नेचरचंच, म्हणजे की जवळचं, प्रकृती जवळचं काम आहे. तर तुमचा जोही उत्तर असेल तो अशा प्रकारे तुम्ही याच्यात देऊ शकताय. आता बघा, एक्सपेंडिंग होरायझन्स. नाव दिस क्वेश्चन इज डायरेक्टली रिलेटेड टू युअर एक्झाम्स. तुमच्या एक्झाम्स मध्ये अशा टाईपचे येतात ज्यात की वेब डायग्राम्स बनले असतात आणि तुम्हाला त्याचे फिल करायचे असतात. राईट एज मेनी वर्ड्स एज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. आता इथे हे सगळे बनलेले आहेत. तुम्हाला जितके तुम्हाला शब्द लक्षात येत असतील त्या शब्दाशी रिलेटेड ते तुम्हाला लिहायचे आहेत. यू शुड हॅव ॲटलीस्ट 20 वर्ड्स इच. प्रत्येक शब्दाशी तुम्हाला 20 शब्द कमीत कमी लिहायचे असं हे म्हणतात. यू मे रिफर टू अ जॉग्रफी बुक, जॉग्रफी टेक्स्ट बुक ऑर अदर सोर्सेस फॉर दॅट पर्पज. तर तुम्ही याच्यासाठी तुम्हाला नाही येईल तर तुम्ही आपली जॉग्रफीची जी पुस्तक आहे ती यूज करू शकताय. आणि देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स आयटम्स फॉर द वन्स यू हॅव रिटन. आणि त्यानंतर काय आहे की ह्याचे इंग्लिश वर्ड्स आयटम्स काय असतील हेही तुम्हाला बघायचे. तर बघा, जसं की सी आहे, सीशी रिलेटेड काय असू शकतं? सीच्या रिलेटेड विंड, आणि समुद्र आहे तर समुद्राचं तुम्ही सोचा की काय काय होऊ शकतं. अशाच प्रकारे विंड आहे तर विंड आहे तर ट्री, आणि काय काय शब्द होऊ शकतात? लँड, हे आता आपण पुढे करूया आपल्या पीपीटी पार्ट मध्ये. स्काय आहे तर स्काय मध्ये मून होऊ शकतं, सन होऊ शकतं, स्टार्स होऊ शकतात, है ना, आणि बर्ड्स होऊ शकतात. तर किती सारे शब्द होऊ शकतात आणि जे या वर्ड्सच्या रिलेटेड होऊ शकतात. आता बघा, तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही हे करून घ्याल, हे सगळे शब्द लिहून घ्याले ह्याच्याशी रिलेटेड, तर मग त्याच्यानंतर काय करायचंय? प्रिपेअर अ बायलिंग्युअल ग्लॉसरी फॉर ईच ऑफ दीज टॉपिक्स. तुम्हाला एक बायलिंग्युअल ग्लॉसरी म्हणजे काय? तुम्ही इंग्लिश शब्द लिहिला त्याला हिंदी, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आपल्याला हे लिहायचंय. ठीक आहे ना. जसं सी आहे तर सीला आपण काय म्हणतो? समुद्र. विंड आहे तर विंडला आपण काय म्हणतो? लँडला काय म्हणतो? स्कायला काय म्हणतो? अशा प्रकारचे इंग्लिश आणि मराठी दोन्ही एक ग्लॉसरी आपल्याला तयार करायची. सेकंड काय करायचंय? अरेंज द ग्लॉसरी इन 2 वेज. आता या ग्लॉसरीला 2 तरीक्याने आपल्याला अरेंज करायचंय. कशा प्रकारे? अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स इन युअर मदर टंग. तुमच्या मदर टंग मध्ये, म्हणजे काय? आपली मराठी जी आहे, तर मराठीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये पहिले तुम्ही सेट कराल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ए टू झेड. जसं इंग्लिशमध्ये ABCD असतं, तर त्या हिशोबे तुम्ही A to Z मध्ये त्याला प्रिपेअर कराल. तर अशा 2 प्रकारे ही जी ग्लॉसरी आहे तुम्ही अरेंज कराल. ह्याच्याने काय होईल? तुम्हाला तशी एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स येतात. तुम्हाला माहितीये की अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला नीट प्रकारे लिहायचे असतात. तर त्याच्यातही तुम्हाला आराम होऊन जाईल. ठीक आहे ना. त्याच्यातही तुम्हाला समजेल की कसं करायचं. जसं जर आपण हे 4 शब्द म्हणू, हे लँड, स्काय, सी, विंड. तर ह्याच्यामध्ये सर्वात आधी पहिला शब्द कोणता येईल? लँड येईल. एल फर्स्ट येतं. त्याच्यानंतर काय येईल? सी की स्काय? काय येईल? ABCDE. तर एस दोघांचं सेम आहे तर सेकंड लेटर पाहूया. ई आणि के. तर सी येईल. लँड, सी, स्काय, विंड. ठीक आहे. कळलं? तर अशाच प्रकारे तुम्ही लँडच्या रिलेटेड जितकेही वर्ड्स लिहाले त्यांना आपल्याला काय करायचं आहे? त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये करायचं आहे. तर हा तर झाला आज आपला वॉर्मिंग अप पार्ट. नेक्स्ट सेशन मध्ये आपण आपली पोएम बघूया की पोएमला रिसाइट करू आणि त्याचा अर्थ समजूया. आता आपण हा जो एक्सरसाइज आहे हा आता आपण करूया. सो एज आय हॅव सेड, दिस इज अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. राईट एज मेनी वर्ड्स एज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. आता आपण जे पाहिली होती तीच एक्सरसाइज आहे. आन्सर्स आर गिव्हन डायरेक्टली. आता इथे मी वेब नाही बनवले, इथे मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर्स लिहून दाखवले आहेत. ते तुम्ही त्या वेबमध्ये तशा प्रकारे बनवून आणि लिहायचं आहे. जसं की पहिला शब्द होता आपला सी. तर सीशी रिलेटेड काय शब्द होऊ शकतात? सी एनिमल्स, seaweed, breeze, shore, ship, voyage, storm, seagull, sea plants, fish, water and waves. हे थोडे शब्द लिहिले आहे. ह्याच्यात तुम्ही अनेकही शब्द जोडू शकताय.
नेक्स्ट आहे विंड. तर विंड ब्लोन, सायक्लोन, वेदर, रेन, हे सगळे शब्द काय विंडशी रिलेटेड आहे. स्टॉर्म, विंड गॉज, मॉन्सून, रेन, ब्रीज, विंडफॉल, विंड मिल, विंड चीटर. तर हे विंडशी रिलेटेड आहेत शब्द सगळे. सो नेक्स्ट वी विल सी स्काय. स्कायशी रिलेटेड कोणते शब्द? द सन, स्टार, द मून, क्लाउड्स, रेनबो, व्हॅक्यूम, atmosphere, astronomy, planets, satellites, space, comets. And last is land. The land शी related कोणते शब्द आहेत? Plot, deserts, landslide, landscape, jungles, valleys, region, landlord, mountain, soil and continent and agriculture. तर हे सगळे शब्द अशा प्रकारचे झाले. आता तुम्ही आता पण पाहिलं होतं की त्याच्यात काय म्हटलं होतं की अरेंज दीज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता सपोज करा की या शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकली जमवायचं. आपण कसं जमवू? सगळ्यात पहिले काय पाहू की पहिला अक्षर जेच आहे तर ए बी सी. हे इथे ए आहे ऍग्रिकल्चर. तर फर्स्ट ऑफ ऑल ऍग्रिकल्चर लिहाले, मग येईल सी कॉन्टिनेंट, मग त्याच्यानंतर अनेक जे पुढे पुढे शब्द येत राहतील ए बी सी डी ई एफ जी एच. तर अशा प्रकारे तुम्ही जे आता जंगल झालं के एल, तर लँडस्लाइड, लँडस्केप, लँडलॉर्ड. आता तिन्ही एकासारखे. तर तुम्ही पहिला कोणता शब्द लिहाले? तर हे लँडस्लाइड आणि लँडस्केप मध्ये परत एस आलं तर लँडलॉर्ड पहिले येईल, कारण की याचा फिफ्थ वर्ड जो आहे तो फिफ्थ लेटर तो वेगळा. तर लँडलॉर्ड येईल, मग लँडस्केप आणि मग लँडस्लाइड. तर अशा प्रकारे तुम्ही पुढे पुढे करायचंय. आता बघा आपण काही साईड क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पोयम तर अजून आपण वाचूया पुढच्या आपल्या सेशन मध्ये. साईड क्वेश्चन्स आज आपण बघून घेऊया. पहिलेच, हु होल्ड्स द स्टॉर्म बाय द हिअर. म्हणजे की स्टॉर्मला, जे तुफान आहे त्याला कोण होल्ड करतं? हु होल्ड्स द स्टॉर्म बाय द एअर. वाऱ्याने कोण होल्ड म्हणजे काय असतं? पकडणं. कोण पकडतं? गॉड होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. तर त्याच्या केसांनी, हेअरनी, ठीक आहे ना, हेअर म्हणजे काय? केस. तर केसांनी त्याच्या स्टॉर्मला म्हणजे त्या आंधीला कोण पकडतं? तर भगवान, देव पकडतात. व्हॉट टाइप ऑफ बोट डू द फिशरमॅन यूज. फिशरमॅन जे आहेत ते कशा प्रकारची बोट यूज करतात? जे कोळी लोक असतात ते कशा प्रकारचं नाव यूज करतात? द फिशरमॅन यूज कॅटमेरॅन बोट्स. तर ते कॅटमेरॅन बोट्सचा यूज करतात. As the seagull flies away, calling it appears as though he is showing the way. What does the way lead to? हे बघ, हे जितकेही क्वेश्चन आन्सर्स आहेत, जेव्हा आपण पोयम वाचू तेव्हा तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू पावाल आणि तेव्हा तुम्हाला नीट प्रकारे हे जे लिहिलंय ते समजेल. आज तुम्ही नीट ह्याला पाहून घ्या, एकदा समजून घ्या आन्सर्स, आणि मग उद्या जेव्हा आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलू तेव्हा आपण पाहू. द वे लीड्स टू सी वेअर लॉट्स ऑफ फिश आर अवेलेबल. तर म्हणजे जो रस्ता आहे तो कुठे लीड करतो? समुद्राकडे, जिथे खूप साऱ्या मासोळ्या अवेलेबल आहेत. तर हा ह्याचा आन्सर झाला. नेक्स्ट बघा, इंग्लिश वर्कशॉप. ही सुद्धा आज आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन आन्सर्स आहेत त्याच्यात काही. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ मेनी स्टेंजाज आर देअर इन द पोएम. किती स्टेंजाज आहेत पोएम मध्ये? तर देअर आर 3 स्टेंजाज इन द पोएम. पोएम मध्ये 3 स्टेंजाज आहेत. हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम. पोएम मध्ये किती लाईन्स आहेत? देअर आर 12 लाईन्स इन द पोएम. पोएम मध्ये 12 लाईन्स आहेत. लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन ईच स्टेंजा. हे आता आपण इथे बघतोय आणि जेव्हा आपण पोएम वाचू तेव्हा सुद्धा आपण हे बघत चालू. तर रायमिंग वर्ड्स कोणते असतात? जे शेवटचे वर्ड्स असतात. फर्स्ट स्टेंजा मध्ये काय आहे? लाईट, नाईट, फ्री, सी. सेकंड स्टेंजा मध्ये कॉल, ऑल, ड्राईव्स, लाईव्स. आणि थर्ड स्टेंजा मध्ये ग्रोव, लव, ग्ली, सी. तर हे सगळे आपले रायमिंग वर्ड्स आपण प्रत्येक स्टेंजाचे बघितले. तर मुलांना अशा प्रकारे आजचा आपला जो सेशन आहे तो इथेच फिनिश होतोय. आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण पोयम रिसिटेशन करू आणि समजूया की पोयम मध्ये काय म्हटलं गेलंय. कोळींच्या बाबतीत ही पोयम आहे आणि खूप सुंदर पोयम आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. सो दिस सेशन एंड्स हियर. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन, बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.